तर परभणी येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। महसूल मंत्री बावनकुळेंसोबत उद्या शक्तीपीठ बाधितांची बैठक पार पडणार आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव बैठकीत शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहेत। तर इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे 84 विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते। युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थी दुबईतच अडकले। ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजतात त्यांनी विद्यार्थ्यांना विशेष विमानाने परत आणलेला आहे। हाँ नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार। तुम्हाला सल्यूट सर, तुम्हाला सल्यूट। नमस्कार। थँक्यू सर। खूपच म्हणजे आम्हाला इतकं मनापासून इतका आनंद म्हणजे नाही व्यक्त करू शकत आम्ही अक्षरशः की देवदूतासारखा जर कोणी उभा राहिला असेल तर मी एका शब्दात म्हणते, नाथांचा नाथ एकनाथ। जे सगळे म्हणतात ते मी तुम्हाला कधी भेटले नव्हते, कधी बोलले नव्हते, कधीच नाही, कधी आपला संबंधही आला नाही, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत केली सर। आय मीन इट इज समथिंग। म्हणजे मला वाटतं देव बाप्पाच्या रूपातच तुम्ही आलात आमच्या। नाही, आमची जबाबदारी आहे हे सगळं आहे। आणि जिथे संकटामध्ये जे असतात त्यांना मदत करायची आमची जबाबदारी आहे ना। पण सर सगळे नाही ना असा विचार करत। असं सगळे विचार करायला लागले तर आपला देश, आपली सगळी संस्कृती सगळं बदलून जाईल। जे कोणी करत नाही ते मी करतो। येस दादा, आता ते आम्हाला कळलं। बिग रिस्पेक्ट फॉर यू, फुल सॉलिड रिस्पेक्ट फॉर यू। आता तुम्हाला आमच्याकडे यायचंय, आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या युनिव्हर्सिटीवरती यायचंय। ओके, थँक्यू नक्की। थँक्यू सो मच। थँक्यू। तर 43 भारतीयांचा गट दुबईत अडकलेला आहे। 28 फेब्रुवारीला 43 जण अबुधाबीवरून दिल्लीला रवाना होणार होते, मात्र स्फोटाचे आवाज ऐकू येताच उड्डाण थांबलेलं होतं। सर्व 43 जण दुबईतील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे। अरे भाई, पैसे खर्चने खर्चो, हम तो घर आके भी आपको देने को तैयार है, कोई दिक्कत वाली बात नहीं है। आप हमको कोई भी फ्लाइट मिलती है, कैसे भी मिलती है, आप हमको यहाँ से निकालो। लोग फैमिलीज के साथ हैं, बच्चे हैं छोटे छोटे लोगों के पास, और हम भी एक सीनियर सिटीजन के साथ हैं। मेरी भी नानी है, सीनियर सिटीजन है, मेरे साथ हैं। तो प्लीज़ मेरी ये रिक्वेस्ट है आपको कि हमको यहाँ से जितनी जल्दी होता है उतनी जल्दी निकालें। हमें वहाँ पे घर वाले बहुत वरी कर रहे हैं, तो प्लीज़ हमें अकबर हॉलीडेज और अल्ट्राटेक और हमारी जो गवर्नमेंट है उनसे यही रिक्वेस्ट है कि हमें जल्दी से जल्दी यहाँ से निकाल के हमें हमारे घर पर सेफली पहुँचाया जाए। तर युद्धजन्य परिस्थितीमुळे बीडचे 21 जण आखाती देशामध्ये अडकलेले आहेत। सर्व 21 जण सुरक्षित असल्याची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। आतापर्यंत बीडच्या 21 लोक या मिडल ईस्ट मध्ये अडकल्याच्या सूचना होत्या इनिशियली। यापैकी 8 लोक एक कामानिमित्त गेलेला होता आणि 13 लोक हे पर्यटक होता, आणि 8 लोक जो कामानिमित्ताने त्या ठिकाणी आहे तो परत येणार नाही आहे। पण सर्व ठिकाणी आमचे 21च्या 21 लोक सेफ मध्ये आहे। आमच्या डिस्ट्रिक्ट डिसास्टर मॅनेजमेंट ऑफिसर स्वतः त्यांच्यासोबत संपर्कमध्ये आहे। उर्वरित 13 लोक जो परत यायचे आहे पर्यटक, त्यापैकी ऑलरेडी 5 लोक पोहोचलेला आहे परत भारतात, आणि उर्वरित 8 पैकी आमच्या 3 लोकांच्या तिकीट बुकिंग ऑलरेडी कन्फर्म्ड आहे आणि उर्वरित 5 लोकांच्या तिकीट बुकिंगच्या प्रक्रिया चालू आहे। तर देशभरात सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर कतारमध्ये वायू उत्पादन बंद झालेलं आहे। देशांतर्गत बाजारात गॅसचा पुरवठ्यामध्ये 40% मोठी कपात करण्यात आली। कतारमधून भारत मोठ्या प्रमाणात वायू उत्पादन आयात करत होतं आणि त्यानंतर आता सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमती ज्या आहेत त्या वाढू शकतात अशी एक शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे। तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या यावलमध्ये पेट्रोल पंपांवरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या पंपावरती रांगा लागलेल्या होत्या। पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याच्या अफवेनं पेट्रोल पंपावरती गर्दी झालेली आहे। तर जळगावच्या यावलमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी होते। युद्धामुळे कुठेतरी पेट्रोल डिझेलचा पुरवठा येणाऱ्या काळात होणार नाही या भीतीनं नागरिक जे आहेत ते सध्या पेट्रोल पंपावर गर्दी करतायत। जळगावच्या यावलमध्ये देखील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केलेली आहे।